पैलू सहभागी झाला या भरलेल्या राम दरबारी प्रत्येकाचं कौतुक आम्हाला करायचं आहे, पण त्याची सुरुवात ही आपल्यापासून. प्रभू, कौतुकाची सुरुवात आमच्यापासून? हो, म्हणजे आम्ही काही समजलो नाही. वनवास आपल्याला नव्हता, वनवास देवी सीतेलाही नव्हता, पण पत्नी धर्म साकार करण्यासाठी देवी सीता आमच्या समवेत वनवासात आल्या. पण आपल्याला वनवास नसताना सुद्धा आपण वनवासात आला, वल्कर धारण केली, सर्व सुखदुःख सहन केले, राम कार्यात आपण सहभागी झाला. आम्ही आपलं कौतुक करत आहोत. प्रभू, तुमच्या या कौतुकाच्या शब्दानं आम्हाला कुठेतरी तुम्ही लाजवतात. ओ, यात आम्ही मोठं असं काय केलं? ज्येष्ठ बंधू पित्या समान मानून त्याच्या पावलावर पावलं ठेवून ज्ञानाचे धडे त्याने आम्हाला वाचले. त्या बंधू प्रेमापोटी आम्ही 14 वर्षाचा वनवास आम्हाला नसताना सुद्धा तुमच्या सोबत येण्याची इच्छा दर्शविली. तुम्ही सुद्धा नकार दिला नाही. आमची इच्छा पूर्ण करण्यासाठी 14 वर्षाच्या वनवासात तुम्ही आम्हाला आपल्यासोबत घेऊन सुद्धा गेलात. आणि हे सारे मी कशासाठी केलं असेल? या जनतेसमोर बंधू प्रेमाचा आदर्श मला ठेवायचा होता आणि म्हणूनच ते सारं केलंय. यात उपकारचे आम्ही काहीच केलं नाही. धन्य आहात आपण. हे आता भरत राजा होण्याची संधी आपल्यालाही आली होती, पण आईच्या विचारांना मान्यता न देता आपण आम्हाला भेटण्यासाठी अरण्यात आला. आमच्या दिव्य पादुका मस्तकी घेऊन पुनश्च अयोध्येत आला. स्वतः वल्कर धारण केली, नंदी ग्रामात राहून अयोध्या वासियांना आपण न्यायदान दिला. श्रीराम आणि भरत यांची भेट ही जगविख्यात झाली. आम्ही आपलं सुद्धा कौतुक करत आहोत. प्रभू, आपण कौतुक करतात पण नाही, हे कौतुक कशाला? हा तर आपली केलेल्या सेवेचा गोडवा. बंधूच्या पृष्ठभागी ज्येष्ठ बंधूचा आशीर्वाद म्हणजेच सर्वस्व असतं. मी माझं कर्तव्य केलं, पण माझ्या आईच्या इच्छेसाठी आणि पितृवचनासाठी आपण वैतानी 14 वर्षाचा वनवास भोगला. पण आईची इच्छा मात्र या अपघाताला मान्य नव्हती. पुत्र प्रेमासाठी आणि स्वार्थासाठी हे सारे तिने घडविलं. आपण सर्वजण सर्वशक्य आहात, सर्व काही जाणीव. पण बंधुप्रेम काय आहे आणि ते कसं टिकायला हवं हे परिपूर्णपणे हा भ्राता झाला होता. म्हणून या भरतानं आपलं कर्तव्यही जपलं, बंधुप्रेमही जपलं. उच्च नीच प्रत्येक गोष्टीचं पालन सदोदित करण्यासाठी हा भरत तत्पर ठरला. पण प्रभू, कितीही झालं तरी अव्यास या राजगादीचा मात्र भरताला नव्हता. आज होती या राजगादीवर विराजित झालेल्या प्रभू रामचंद्राच्या दर्शनाची आणि तीच आज प्रत्यक्ष रूपानं या भरताला धन्य आहात आपण. हे भ्राता शत्रुघ्न केवळ बंधू मताचा आदर करत आपणही त्याला सहकार्य केला. आम्ही आपलं सुद्धा विशेष कौतुक करत आहोत. हे प्रभू, या साऱ्यांसमोर तू माझंही कौतुक करतोय. मनाला थोडस समाधान वाटतंय, पण मनाच्या ठिकाणी मात्र प्रभू एकच खंत आहे. काय म्हणू? आणि ते खंत कोणती असेल तर 14 वर्षांचा वनवास होता तो प्रभू तुमच्यासाठी. पण तुमच्या समावेश सीताबाई तिथं आली, लक्ष्मणही तिथं आला, भरतही तुमच्या समवेत आहे. एवढंच नव्हे, स्वतःच्या पंचप्राणापेक्षा तुम्हाला प्रिय मानलं असं सकाळी तुम्हाला सहाय्य करण्यासाठी तिथं आला. कित्येक कमी सैनिक तुमच्या समवेत हे सहाय्य करण्याची संधी आम्हाला मिळाली नाही, याची खंत आमच्या मनात आहे. भविष्यात ही संधी आपल्याला सुद्धा मिळेल. काय करू? आपलं
आपला सर्वांसमवेत राक्षस राज विभीषण, वानरराज सुग्रीव, वृक्षराज जांबवंत, निषाद राज पूर्य, अखंड कपिसेना, नल नील, जटायू, संपाती या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आणि वालीपुत्र अंगद याचं विशेष कौतुक, कारण वालीचा शेवट आम्ही केला तरी सुद्धा वालीपुत्र अंगद रामकार्यात सहभागी झाला आणि त्याच कपिकुळात जन्माला आलेला. हे आता हो, सर्वांचं कौतुक आम्ही केलं. प्रत्येकाला भेट वस्तू द्यायची आहे, त्यामुळे चला प्रत्येकाच्या योग्यतेनुसार योग्य ती भेट वस्तू प्रत्येकाला भेट वस्तू मिळाल्याचा आनंद या हर्षाला आमच्याजवळ पाहत आहे. आपल्याला भेट वस्तू काहीच नाही. हा प्रभूंचा आशीर्वाद समजा. प्रत्येकाला मिळणारच आहे. कुणी गडबड करतो का? प्रत्येकाला भेट वस्तू स्वीकारणं नंतर जायचंय. या, पहिला चिंता करू नका. कशाचाही भेदभाव केला जाणार नाही. प्रत्येकाला समान रूपानं हक्क आहे. प्रत्येकाला वस्तू मिळणं आनंदाला असं म्हणतात. प्रत्येकाला भेटवस्तू मिळालीच पाहिजे. तुम्हाला आहे. असा मोठा अपराध माझ्या हातून घडला. हे सारं दृश्य मला पाहावं लागलं. हा सकाळ मंदिराची भक्ती कुणावी म्हणली. या प्रश्नाचा उत्तर माझ्या प्रभू रामचंद्राला विचारायला हवं. हे प्रभू, मी कुठल्या अपेक्षेने तुझी भक्ती केली नाही, पण साऱ्यांचं कौतुक करण्याची तत्पर झाले. मग माझी भक्ती कुठे कमी पडली का? हे वाटात मजा बुद्धिमताम वरिष्ठम ही संज्ञा तुला प्राप्त झालेली आहे. आणि स्तुती सुमनांनी आम्ही तुझं कौतुक केलं नाही किंवा कोणतही भेट वस्तू आम्ही आपल्याला दिली नाही. त्याला कारण काय माहितीये का? क्षमा कर आम्हाला. म्हणजे कारण आमच्या जवळ फक्त पंचप्राण आहे आणि हे तरी नाही तुझ्या